नमस्कार. आज आपण स्पेनचं सिओटा स्थलांतरित संकट म्हणजे रेफ्युजी क्रायसिस हे आपण बघणार आहोत. मागच्या वीकमध्ये खूप जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा गाजलेला आहे आणि इंडियन न्यूजपेपरमध्ये सुद्धा खूप जास्त याच्या न्यूज आलेल्या आहेत. ठीक आहे, आता स्पेन काय, सिओटा काय, आपण याच्याबद्दल सगळं बघूया. बरं, याचं कंटेक्स्ट काय बघा. नेमकं काय घडलं, आफ्रिकेतील स्पॅनिश शहरावर अचानक 50 ते 60 हजार स्थलांतरितांनी म्हणजेच रेफ्युजींनी स्थलांतरित केलं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू पण झाला. 67 मृत्यू आता आहेत सध्याचा जो मी रेकॉर्डिंग करतो त्यावेळेस. याच्या अगोदरही आता याच्यानंतर जर डेव्हलपमेंट झाले असेल तर आणखी जास्त आहेत. हे कधी झालं बघा, 30 जुलैच्या रात्री आणि 1 ऑगस्टच्या रात्री म्हणजे एका दिवसामध्ये मोरक्कोतून सेउटामध्ये जवळपास 48 तासात 50 ते 60 हजार स्थलांतरित घुसले. हे बघा, हे स्थलांतरित आहेत. आणि ते स्थलांतरित तुम्हाला वाटत असेल की लँड बॉर्डरनं आले, क्रॉस केले, तसं नाही. ते स्थलांतरित जेवढे मायग्रंट आहेत ना ते सगळे पोहून आले, स्विम करून आले. स्विम का केले आपण त्याचं बघणार आहेत पुढल्या स्लाइडमध्ये सगळं बघताना. बहुतांश तरुण पुरुष आहेत आणि काही तरुणांसोबत जे अल्पवयीन मुलं आहेत म्हणजे 18च्या खाली 16, 17, 18 वर्षाची मुलं सुद्धा याच्यामध्ये आहेत. मृत्यू आपण बघितलं, बरेचसे मृत्यू झालेले आहेत. आकडा आपल्या कामाचा नाही. हा जो रेफ्युजीचा स्फोट झालेला आहे तो फक्त सिओटा पुरताच मर्यादित आहे असं सांगण्यात आले. आपण पुढे बघूया सी जॉग्राफी काय. बघा, आतापर्यंत मी 2-4 वेळेस म्हणलं सिओटा काय आहे. हे बघा, हे आहे युरोप आणि युरोपचा स्पेन, आणि हा आहे आफ्रिका, हे आहे अटलांटिक ओशियन, आणि इथं आहे भूमध्य सागर म्हणजेच मेडिटेरेनियन सी. आता कळाला नकाशा. मेडिटेरेनियन सी इथं आहे, अटलांटिक ओशियन आहे, वरी युरोप आहे आणि खाली आफ्रिका आहे. आणि मी आतापर्यंत जे सिओटा आणि स्पेन म्हणतोय ना, हा स्पेन जो युरोपचा भाग आहे, आणि हा जो आहे ना इथं आहे, हे बघा सिओटा, आणि हे मेलिला. म्हणजे हा जो आफ्रिका खंड आहे का, आफ्रिका खंडाच्या उत्तरेच्या म्हणजे उत्तर म्हणजे असं असतं नेहमी बरं का. हे बघा, हे नॉर्थ असतं. हे जेव्हा असं लिहिलेलं असतं वरच्या बाजूला नॉर्थ असतं, खालती साऊथ असतं. नेहमी एक लक्षात घ्या, वरती नॉर्थ असतं, खालती साऊथ असतं, इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट. हा नकाशाच असतो. नकाशाची मोजणी अशी करतात. बरं, हा सेउटा इथं आहे. हा आफ्रिका आहे, आफ्रिकाचा नदन टोक आहे. आता क्रायसिस काय, हा जो स्पेन आहे का, या स्पेनचा हा भाग आहे सेउटा आणि मेलिला. सेउटा आणि मेलिला कुठले भाग आहेत, स्पेनची टेरिटोरी आहे. ठीक आहे, स्पेनची टेरिटोरी, आफ्रिकाची नाही. इथं आफ्रिकाचा मोरक्को देश आहे. म्हणजे हा जो नदन आफ्रिका आहे का, म्हणजे पूर्ण नदन आफ्रिका म्हणजे इथं, हा बघा इथं मोरक्को आहे आणि खाली इथं वेस्टर्न सहारा आहे. हे जेवढे देश आहेत ना ते सगळे स्पेनची टेरिटोरी होते अगोदर, म्हणजेच कोलोनाइज होते हे सगळे. जसं भारत हा ब्रिटिशचा कोलोनाइज होता 1947 पूर्वी, तसंच हे सगळे देश नदन आफ्रिका हा स्पेनचा कोलोनाइज होता. आणि ही जी नॅरो स्टेट दिसते का, ही बघा इथे, ही जी नॅरो स्टेट आहे का, ही आहे स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर. हे लक्षात राहू द्या, स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर. या स्ट्रेट ऑफ जिब्राल्टरची एकदम नॅरो आहे. हे बघा, एकदम छोटा आहे. ठीक आहे, याच्यावरती सिओटा आहे आणि इकडे स्पेन आहे, आणि सिओटा ही स्पेनची टेरिटोरी आहे. मग हा जो मोरक्को आहे का आणि स्पेन, या दोन्हीमध्ये भांडणं लागत असतं. कारण मोरक्को म्हणतो की हा जो सेउटा भाग आहे आणि मेलिला भाग आहे ना तो आमचा भाग आहे. ठीक आहे, मग तो 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या शतकातले पुरावे पण देतो. जसं साऊथ चायना सी बद्दल देतो का, तसंच काहीतरी. मग स्पेन म्हणतो की नाही, आम्ही 15व्या शतकामध्ये 16व्या शतकापासून आम्ही इथं रूल करतोय सेउटावर. तर टाइमलाईन आपण बघणार आहे. हे सगळा इतिहास कळाला. आता क्रायसिस काय आहेत की हा जो सिओटा आहे ना म्हणजे आफ्रिकेमध्ये आहे हा. मग हे मोरक्को मधले लोक हे बघा इथनं पोहत जाऊन इकडे जातात सेउटावर, कारण इथली जी लँड बॉर्डर आहे ना एकदम फोर्टिफाईड आहे. लँड बॉर्डर एकदम क्लोज आहे, अशी इथं शक्य नाही. मग हे काय करतात, पोहत जातात आणि इकडे जातात, स्विम करून जातात. इतकं धोकादायक हे आहे. आणि एकदा जर का स्विम करून गेलं रेफ्युजी म्हणून, मग सगळ्याच्या सगळ्याला पाठवत नाहीत. ही युरोपियन युनियनची काही पॉलिसीज पण आहेत. रिफ्युजी क्रायसिस जेव्हा आले तेव्हा रिफ्युजी पॉलिसीज पण आल्या. ठीक आहे, आणि त्याच्यात ह्युमॅनिटेरियन अँगल वगैरे सगळं आलं. मग जेवढे रिफ्युजी असतील त्या रिफ्युजीला परत पाठवत नाहीत. रिफ्युजी म्हणजे मायग्रंट जे आलेले आहेत, तर त्यांना परत नाही पाठवत. त्यांना काय करतात, बघतात की नेमकं कुठल्या कारणामुळे ते आपल्या जागी आलेत आणि त्याचा बघून सगळं प्रोसेस फॉलो करूनच मग परत पाठवलं जातं. USA मध्ये पण असंच आहे बऱ्यापैकी. हे आता कळालं. मग हे जे सिओटा आहे ना, आता हे सगळं कळलं. हा सिओटा फक्त 20 किलोमीटर स्क्वेअरचा आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 85,000 किंवा 83,000 लोक राहतात. ठीक आहे, आणि मोस्टली ख्रिश्चन आणि मुस्लिम आहेत, दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. बघा, स्पेनकडे 1580 पासून आहे. ठीक आहे, आणि ही जी युरोपियन युनियनची सेउटा आणि मेलिला हे फक्त 2च टेरिटोरी आहेत जे आफ्रिकामध्ये आहेत युरोपियन युनियनच्या, बाकी सगळे युरोपमध्ये. हे स्पेनचे प्राईम मिनिस्टर, हे मोरक्को. बरं, हा वाद कसा तापला आणि कसा तापत गेला आपण बघूया. बघा, 1580 मी तुम्हाला 16व्या शतकात घेऊन जातोय, 16th सेंचुरी.
इथं लिहिले 1500, मग मी 1600 का म्हणतोय? नेहमी एक लक्षात घ्या, जे लिहिलेलं असतं त्याच्यापेक्षा एक पुढली सेंचुरी म्हणायचं. सध्याची कुठली सेंचुरी आहे? सध्याची 21वी सेंचुरी, पण आपण लिहितो 2026. ठीक आहे, 2000 म्हणजे 21वी सेंचुरी. जेव्हा 2100 चालू होईल ना, तेव्हा ती 22वी सेंचुरी झाली. ठीक आहे, तसंच हा 1580 आहे म्हणजे 16वी सेंचुरी आहे. 16व्या सेंचुरीमध्ये सेउटा स्पेनच्या ताब्यात आले, तेव्हापासून स्पॅनिशचाच पार्ट आहे. ठीक आहे, 2002 मध्ये स्पेन आणि मोरोक्कोमध्ये लष्करी तणाव झाला. 2002 मध्ये बघा, लेटेस्ट एकदम. त्याच्यानंतर 2021-22 हे महत्वाचं आपल्यासाठी. 21-22 मध्ये पश्चिम सहारा वादात, म्हणजे आपण हे बघितलं, हे बघा, हा जो मोरोक्को आहे का, मोरोक्कोच्या खाली आहे वेस्टर्न सहारा. पश्चिम सहारा म्हणतो आपण, वेस्टर्न सहारा देश आहे. तर जो वेस्टर्न सहारा देश आहे ना, हे बघा, वेस्टर्न सहारा हा जो देश आहे 1975 पर्यंत स्पेनची टेरिटरी होता. जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं कधी 1947ला, तसंच हे वेस्टर्न सहाराला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळालं 1975ला, 1975ला. तेव्हापासून स्पेनचा हा भावनिक मुद्दा आहे. आणि मोरोक्कोची डायरेक्ट बाउंड्री लागते, मोरोक्कोची डायरेक्ट बाउंड्री वेस्टर्न सहाराला लागते. त्यामुळं हा जो वेस्टर्न सहारा आहे ना, मग जेव्हा 1975ला स्पेन वेस्टर्न सहाराला सोडून गेला, त्यावेळेस मोरोक्कोचा डोळा होता स्पेनवर, वेस्टर्न सहारावर, की आपण पश्चिम सहारा घेऊया. परंतु या वेस्टर्न सहारा आहे ना, याला सपोर्ट होता अल्जेरियाचा. ठीक आहे, अल्जेरियाने सपोर्ट केलं वेस्टर्न सहाराला इंडिपेंडेंट राहण्यासाठी. त्याच्यामुळे मोरोक्कोच्या जेवढे आशा होते सगळ्यावर पाणी फिरलं. त्यामुळं जेव्हा जेव्हा स्पेन हा अल्जेरियाला सपोर्ट करतो का, तेव्हा तेव्हा मोरोक्को भडकतो. जेव्हा जेव्हा स्पेन अल्जेरियाला सपोर्ट करतो, किंवा हा जो क्रायसिस आहे ना, असं म्हणतात, हे जे स्पेनचे प्राईम मिनिस्टर होते का, ते अल्जेरियाच्या भेटीवर गेले होते. त्याच्यामुळे मोरोक्को भडकला, आणि मोरोक्को भडकून इथली जी बॉर्डर आहे का, ती बॉर्डर सैल केली असं म्हणतात बरं का, अलिगेशन्स आहेत. सैल केल्यामुळे ते लोक तरुण तिकडे गेले. आणि अजून एक दुसरा मुद्दा आहे, ते पण सांगतो. हे कळलं का, जिओ पॉलिटिक्स आफ्रिकेमधलं, इंडियामधलं तर सगळ्याला माहिती आहे, भारत पाकिस्तान चीन ट्रायंगल सगळ्याला माहिती आहे. हे याबद्दल मी थोडं सांगितलंय. बरं, आता हे झालं 2021-22 मध्ये ते झालं होतं. बरं, आत्ता काय झालं? आता 2 डिसिजन आले सुप्रीम कोर्टाचे, 29 जून 2026 आणि 8 जुलै, हे 2 डेट लक्षात असू द्या. सुप्रीम कोर्ट ऑफ स्पेन, जसं आपलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे, स्पेनच्या सुप्रीम कोर्टनं सांगितलं की जे पोहून येत आहेत ना, म्हणजे स्विमिंग करून येत आहेत, स्विमिंग करून येणारे जे मायग्रंट आहेत, रेफ्युजी आहेत, त्यांना वेगळं माना, सेपरेट माना. जे लँड बॉर्डर करून येतात, लँड बॉर्डर क्रॉस करून येतात, म्हणजे जे लँड बॉर्डर क्रॉस करून येतात त्यांना तर तुम्ही डायरेक्ट मोरोक्कोमध्ये पाठवून द्या, काहीच अडचण नाही, थोडीफार प्रोसेस फॉलो करून. परंतु जे स्विम करून येतात ना, ते खूप कठीण परिस्थितीमध्ये आलेले असतील, त्याच्यामुळं त्यांना प्रॉपर प्रोसेस फॉलो करा, असं स्पेननं सांगितलं. आणि 8 जुलैला अजून एक GR आला. त्याच्यामध्ये असं GR होतं त्यांचा, गव्हर्नमेंटचा. त्याच्यामध्ये एक एलियन्स ऍक्ट म्हणून आहे, त्याच्यात रेग्युलेशन आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे लहान मुलं आहेत का, 15, 16, 17, 18, ठीक आहे, हे जे लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना तुम्ही डायरेक्ट परतून टाकू नका. त्यांना तुम्ही रेफ्युजी कॅम्पमध्ये ठेवा, प्रॉपर प्रोसेस फॉलो करा, आणि पूर्ण डॉक्युमेंटेशन झालं आणि प्रूव्ह झालं तरच त्यांना परत पाठवा, नाहीतर आपल्याकडेच ठेवा. हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. हे 2026 मध्ये झाले, जून जुलैमध्ये, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये. मग हे झाल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत का, 2 सुप्रीम कोर्टचं जजमेंट, म्हणजे जर पोहून गेलो आपण, स्विम करून गेलो, तर आपल्याला मोरोक्कोमध्ये पाठवत नाहीत, आपल्याला युरोपमध्ये सेटल होण्याची संधी आहे. आणि जे लहान मुलं आहेत त्यांनाही डायरेक्ट परत पाठवणार नाही, कारण तशी पॉलिसीच आहे. त्यामुळे या लोकांनी पूर्ण 50-60 हजार 70 हजारची विक्रमी लाट आली. कुठे? सेउटामध्ये. का? कारण स्टेट ऑफ जिब्राल्टर तर पोहून जाणार नाहीत ना युरोपमध्ये, त्यामुळे सेउटा जे आहे, सेउटाला तर जाऊ शकतात, त्यामुळे ते सेउटाला पोहून गेले तिथं. मूळ कारण न्यायालयाचे 2 निकाल, मी तुम्हाला आता जे सांगितलं, लिगल ट्रिगर जे सांगितलं, ते न्यायालयाचे 2 निकाल. कधीचा? 29 जूनचा एक आणि 8 जुलैचा एक. 29 जुलै म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणते, जे पोहत असतील ना, पोहत सेउटा किंवा मेलिलाला येणाऱ्यांना रीतसर प्रक्रियेशिवाय तात्काळ परत करता येणार नाही. ठीक आहे, पोहत आल्यानंतर, स्विमिंग करत आल्यानंतर, एक लक्षात घ्या. म्हणून तर खूप जास्त स्विमिंग चालू आहे तिथे. कायदेशीर तर काय की म्हणजे पोहणारे आहे ना, सीमा अडथळा ओलांडत नाहीत. हे जे लिगल कॅव्हिएट म्हणतात, कुठलाही लॉ असेल त्याच्यामध्ये कॅव्हिएट असतात. त्याच्यामुळे जे लिगल लँग्वेज आहे ना, त्याला डिसिफर करण्याचं काम मग सुप्रीम कोर्ट करतात. ठीक आहे, म्हणून लिगल लँग्वेज एकदम सिम्प्लिफाईड राहावी आणि क्लिअर राहावी, असे बऱ्याच जणांचं मत असते. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं नाही, तिथं लिहिलं होतं की सीमाला अडथळा, मग पोहणाऱ्यानंतर सीमाला अडथळा करत नाहीत ना, असं त्यांचा तर्क होता. व्हॉट एव्हर इट इज, तो न्यायालयाचा रिझल्ट लागला. 8 जुलैला काही नियमातील तरतुदी रद्द करण्यात आल्या, हे अल्पवयीनसाठी तुम्हाला सांगितलं. आणि हा जो निकाल आहे ना, तो मोरोक्कोमधील सोशल मीडियावर व्हायरल झाला. म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल, आणि काय समज पसरला की पोहत गेलं की थांबता येईल. म्हणजे जर आपण स्विम करत गेलो कुठे, सेउटामध्ये, तर आपल्याला स्पेनमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. आणि एकदा स्पेनमध्ये गेलं तर पूर्ण युरोपियन युनियन आपल्याला ॲक्सेस होतं, कारण युरोपियन युनियन हे एक पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक युनियन आहे. आता हे काय मी तुम्हाला सांगतो, त्याला शेंगेन एरिया म्हणतात, ते पुढे येणार आहे. बरं, इथपर्यंत झालं. आता आर्थिक कारण, हे झालं आपलं मूळ कारण. मग आर्थिक कारण काय? तरी पण ठीक आहे,
तरी पण जे तिथे तरुण आहेत एवढं पोहत का येतात, तर त्याची एवढी जोखीम का घेतात? त्याचे दोन फॅक्टर आहेत, एक पुश फॅक्टर आणि एक पुल फॅक्टर. बघा एका वाक्यात काय, पुश फॅक्टर आणि पुल फॅक्टर म्हणजे काय, तर जे मायग्रेशन असतं का, कुठल्याही प्रकारचं मायग्रेशन असेल त्याला पुश आणि पुल असतं. जर समजा गावाकडनं कोण पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या शहरात येते आपल्याकडे, तर पुश फॅक्टर कुठले की गावात बेरोजगारी आहे, गावामध्ये काम नाही, गावातले 4 लोक काय म्हणतील ही भीती, ही झालं पुश फॅक्टर. पुल फॅक्टर काय, पुणे मुंबईमध्ये औद्योगिकरण झालेलं आहे, इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, IT हब झालेला आहे, चांगल्या सुविधा आहेत, हे सगळं झालं पुल फॅक्टर. ठीक आहे, हे पुश आणि पुल फॅक्टर. सेम मोरोकोमधले जे तरुण आहेत ना, त्याची बेरोजगारी 37% आहे. म्हणजे 100 पैकी 37 जणांना हाताला काम नाही. त्यामुळे त्यांना वाटतं जर आपण युरोपमध्ये गेले तर आपल्या हाताला काम मिळेल. ठीक आहे, रोजगाराचा अभाव, चांगल्या जीवनाची आस, हे सगळं. आणि पुल फॅक्टर कुठली, पुल फॅक्टर अशी आहेत की जे स्पेनचं सरकार आहे ना, त्या स्पेनच्या सरकारनं असं डिक्लेअर केलं की जे 5 लाख रेफ्युजी आहेत, मायग्रंट जे आहेत, त्या लोकांना आपण नियमित करणार आहे, म्हणजे आपण सिटीजन मानणार आहे आणि आपल्या कंट्रीमध्ये घेणार आहे. त्यामुळे ह्या लोकांना वाटलं की आपण 1-2-4 वर्ष 10 वर्ष राहिलं आपलं पण नियमितीकरण होईल असं वाटतं. आणि हे जे नियमितीकरण म्हणजे लोकांना सिटीजन करून घेण्याचा स्पेनचा जो काही फंड आहे ना, तो इकॉनॉमिकली ड्रिव्हन आहे. का, कारण स्पेनमध्ये ओल्ड एज पॉप्युलेशन वाढतंय. स्पेनमध्ये ओल्ड एज पॉप्युलेशन वाढतंय. वृद्ध लोकांची जी संख्या आहे ना, ती हळूहळू वाढत आहे. त्यामुळं काम करणारे खूप कमी झालेत. ठीक आहे, आणि त्यामुळे हे सेउटामध्ये जे येतील आफ्रिकेमधनं, त्या लोकांना तिथं काम मिळेल किंवा त्यांच्याकडनं काम करून घेण्यात येईल. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं युरोप हादरला का, हे बघा शेंगेन एरिया. मी तुम्हाला म्हणलं जो युरोप आहे ना, युरोप हा काय आहे तर पॉलिटिकल युनियन आहे, एक प्रकारचा पॉलिटिकल प्लस इकॉनॉमिक युनियन आहे. म्हणजे काय माहिती आहे का, की जर तुम्हाला स्पेनचा व्हिसा मिळाला, समजा हा स्पेन आहे, स्पेनचा व्हिसा मिळाला तर तुम्ही फ्रान्समध्ये जाऊ शकता, तुम्ही डेन्मार्कमध्ये जाऊ शकता किंवा पोलंडमध्ये कुठेही जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु आपल्याकडे तसं आहे का, समजा मला इंडियाचा कोणातरी, इंडियाला आपल्याला जायचंय इकडे साऊथ ईस्टर्न एशियन कंट्रीजमध्ये जायचं थायलंडला, तर थायलंडचा व्हिसा मिळाला तर मग मी मलेशियात जाऊ शकतो का, तर नाही, मलेशियाचा वेगळा व्हिसा लागेल. परंतु युरोपियन युनियनचा तसं नाही. हे जेवढे मेंबर आहेत ना, आता तुम्हाला क्वेश्चन आहे शेंगेन एरियामध्ये किती मेंबर आहेत, हाऊ मच मेंबर, किती मेंबर आहेत तुम्ही सांगा. ठीक आहे, आणि युरोपियन युनियनमध्ये किती मेंबर आहेत, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, आणि ब्रेक्झिट, हे तिन्हीवर डेलिब्रेशन करा. बरं, एका शहराचं संपूर्ण संकट आहे ना, संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये राजकीय भूकंप ठरलं का, कारण बऱ्याच जणांना वाटलं ही भीती जर ठरली ना, आता समजा इथं आपलं आहे सेउटामधनं स्पेनमध्ये येतील आणि स्पेनमधनं मग ते आपल्या पूर्ण युरोपमध्ये येतील, अशी सगळ्यांना भीती आहे. म्हणजे प्रत्येकाने आहे ना, जसं इटली आहे, हे बघा इटली इथं आहे, इटलीची जे प्राईम मिनिस्टर आहेत मेलोनी तर सांगितलं की स्पेन सोबतचा जो शेंगेन करार आहे का, म्हणजे हे जे लोक आहेत स्पेनचे ते इटलीमध्ये येऊ शकणार नाहीत, 1 महिन्यासाठी सस्पेंड केलं. बऱ्याचशा देशांनी असे केले, बरेचसे पॉलिटिकल स्टेटमेंट पण आले. म्हणजे मुद्दा हा इथं येतो की जे ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहेत त्याला युरोपियन युनियन एक मुखानं साथ देत आहे की नाही, याच्यावरून तुम्ही सांगा. प्रत्येक देशाचे याच्यामध्ये हे आलेलं आहे, स्टेटमेंट आलेत. इटली असेल, फ्रान्स असेल, आयर्लंड, मोरोको असेल किंवा मग स्वतः स्पेन असेल, ह्या सगळ्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ग्लोबल साऊथसाठी हा धडा आहे. ग्लोबल साऊथ म्हणजे काय, तर हे बघा, नाही याच्यामध्ये नाही. ग्लोबल साऊथसाठी काय धडा आहे, ग्लोबल साऊथ म्हणजे आपण म्हणतो ना व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ, इंडिया इज द व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ. ग्लोबल नॉर्थ म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज, ग्लोबल साऊथ म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज. आपण लीडर आहे त्याचे. व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ कॉन्फरन्स पण आपण घेतो. बरं, आकड्या पलीकडची माणसं, मी तुम्हाला म्हटलं ना क्रायसिस, ह्युमॅनिटेरियन क्रायसिस काय, उपाशी माणसं, असुरक्षित मुलं आणि किमान 67 जणांचा जीव, हे संकट फक्त आकड्याचं नाही तर हे मानवतावादी संकट आहे. ठीक आहे, जसं आपण बघितलं रस्त्यावर उद्यानात थकलेली उपाशी माणसं, अन्न निवाऱ्याचा तुडवटा सगळीकडे आहे. मृत्यू कसं होतोय, बुडून मृत्यू होतोय, बुडून. आणि ब्रेकवॉटर कुंपण ओलांडतानाची चेंगराचेंगरी आहे. ब्रेकवॉटर आहे, हे बघा इथं, हे असं ब्रेकवॉटर आहे, म्हणजे वरी जवळपास 1/2 मीटर आहे, 0.5 मीटर, 1/2 मीटर वरती आहे आणि पाण्याच्या खाली 1 मीटर आहे. म्हणजे टोटल हे 1.5 मीटरची वॉल आहे, ती 1.5 मीटरची वॉल भिंत पास करून त्यांना यावं लागत आहे. ठीक आहे, 48 तासामध्ये बऱ्याच जणांना परत सुद्धा पाठवण्यात आले. असं नाही 50-60 हजार आले, परंतु 48,000 लोकांना मोरोकोमध्ये परत सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे. आता जो स्पेनचा आहे ना, स्पेननं काय केलं, सिउटामध्ये एवढे लोक आले 60-70, लगेच तातडीचा पण कठोर निर्णय घेतला. कठोर काय, हे बघा मी तुम्हाला जसं सांगितलं, भिंत उभारली, सैन्य तैनात केलं, पाण्यावर आणि पृष्ठभागाखाली एक भिंत उभारली गेली. तरंगती भिंत म्हणतात त्याला, न्यूमॅटिक भिंत. ठीक आहे, न्यूमॅटिक हा मेकॅनिकल वर्ड आहे. तर एक तरंगती भिंत थांबवली गेली आणि नौदलाचे जेवढे जहाज आहेत का ते तिथं डिप्लॉय केले गेले. ठीक आहे, ह्याचा हेतू काय, निकालाचं पालन करायचं सुप्रीम कोर्टाच्या, परंतु हे जे फिजिकल बॅरियर आहेत याला लावून पुढची लाट आहे ना
त्याला रोखायचं असं होतोय. परंतु टीकाने काय सांगितलं, टीकाकार काय म्हणतात, भिंती मूळ कारण सोडवत नाहीत, सेवटाची पूर्वीची किलर फेन्स आधी जीवघेणी ठरले. म्हणजे सेवटामध्ये ना अगोदरच किलर फेन्स लावली होती, तीच वादग्रस्त आहे आणि जीवघेणी पण ठरले. त्यामुळे जे भिंती आहेत ना, हे ह्युमॅनिटेरियन क्रायसिस सोडवू शकत नाहीत. तर चर्चेनं हा विषय सोडतो. आपण पुढे बघू आता. डावा विरुद्ध उजवा. बघा, आता जेव्हाही अशा गोष्टी होतात ना, तेव्हा प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक खंडामध्ये राजकारण चालत राहतं. तसंच युरोपियन युनियनमध्ये हे राजकारण चाललेलं आहे, लेफ्ट वर्सेस राईट. लेफ्ट राईट काय, लेफ्ट राईटचं आयडिओलॉजी आहे. ठीक आहे, लेफ्टिस्ट म्हणतात कम्युनिझम, ठीक आहे, किंवा कम्युनिस्ट किंवा सोशलिस्ट असतील थोडी इकडे फार, आणि राईटिस्ट हे कॅपिटलिस्ट. या दोन्हीमध्ये वादविवाद चालू आहेत. हे जनरली हे जे लेफ्टिस्ट असतात ना, हे सपोर्ट करतात, आणि जे राईटिस्ट असतात ते नॉर्मली असं म्हणतात की अर्थव्यवस्था मजबूत कशी राहील त्याच्याकडे फोकस करतात. आता मूळ नैतिक पेज, इथिकल दृष्टिकोनातून जर लिहायचं असेल तर सीमेचं रक्षण करायचं की सीमेवर आलेल्या माणसाचं रक्षण करायचं, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नैतिक पेज हाच आहे. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची आहे का जीव वाचवण्याचं कर्तव्य आणि मुलाचं संरक्षण महत्वाचं आहे. इथिकल डायलेमा हा आहे. ठीक आहे, आता याचे 4 दृष्टिकोन आपल्याला इथं लिहिता येतील. एक, कर्तव्यवाद म्हणजे कायद्याचं पाळायचं आहे. परिणामवाद, 67 लोक मेले, ते टाळता आले असते का. त्याच्यानंतर न्याय, जस्टिस, गरीब देशात जन्मलं किंवा मोरोको सारख्या गरीब देशात जन्मणं किंवा तिथं काहीच न मिळणं ही चूक कुणाची आहे, आपली, तुमची आहे, माणसाची आहे का कुणाची आहे. आणि करुणा सगळ्यात महत्वाचं आहे. मुलं आधी ना, 15, 16, 17 वर्षाची मुलं जर तुमच्या बॉर्डरला येऊन मरतात आणि तुम्ही त्याला परत पाठवताय, तर मग ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहेत की नाही हे तुम्ही सांगा. इतिहास संस्कृती काय सांगते, हे जे सेवटा आहे का, हा सेवटा आणि हा जो सेवटा आहे का आणि मिलीला इथं आहे, तर याला आहे ना, हा मोरोक्को आहे. मोरोक्को म्हणतो हे आमची टेरिटोरी आहे, त्यामुळे आम्हाला परत करा, पण स्पेन परत करत नाही, असं त्यांची टीका आहे. बरं, सरकार किंवा मानवतावादी बाजू काय म्हणते बघितलं मी म्हणलं तुम्हाला, मानवतावादी सरकार याच्या सपोर्टमध्ये याच्यामुळे, कारण जे स्पेनमध्ये सरकार आहे का, स्पेनमधली सरकार लेफ्टिस्ट आहे. ठीक आहे, लेफ्टिस्ट सरकार आहे. भारतामध्ये कुठली आहे, इंडियामध्ये कुठली सरकार आहे सध्या, लेफ्टिस्ट आहे का राईटिस्ट आहे, कमेंटमध्ये सांगा. बरं, सरकार मानवतावादी बाजू कुठली, सरसकट परतावणी बेकायदेशीर आहे, प्रत्येकाला एक रितसर प्रक्रियानुसारच पाठवण्यात येईल. मुलाचं संरक्षण प्रथम आहे, जे तुम्हाला सांगितलं मी. नंतर भिंती मूळ कारण सोडवत नाहीत, बहुतांश परतले. आणि युरोपियन युनियनने याच्यामध्ये कसं ऍक्ट केलं आपण बघितलं. इटलीचे जे प्राईम मिनिस्टर आहेत मेलेनिया, त्यांनी काय केलं आपण बघितलंय. टीकाकार काय म्हणतात, हा राष्ट्रीय सुरक्षा व सार्वभौमत्वाची म्हणजे सोव्हरेनिटीची समस्या आहे. ठीक आहे, सेवटासारख्या छोट्या शहरावर असह्य ताण, हे सगळं बघा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, आणि हेच बाजू महत्वाची. बघा, टीका करता टीका करत राहणार, त्यात काही विषय नाही, पण ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहेत हे मान्य करावं लागेल. पुश आणि पुल फॅक्टर कसे वर्क करतात हेही माहिती पाहिजे. नंतर नेमकं मुख्य कारण काय, तर व्हायरल निकाल, सगळ्यात महत्त्वाचा निकाल व्हायरल झाला. आणखी एक आहे की बरेचसे टीकाकार वगैरे असे म्हणतात की जे लोक आले का तरुण वगैरे, त्याच्यामध्ये काही तस्करी टोळ्या पण आहेत, असं काही जणांचं मत आहे. आता हा प्रश्न सुटू शकतो का, सगळ्यात महत्वाचा, तर हो सुटू शकतो. एका वाक्यात सांगायचं, भिंती उंच करून नव्हे तर मूळ कारण व समन्वयानं म्हणजे कोऑर्डिनेशननं हा प्रश्न सुटेल. भिंती तुम्ही 1.5 मीटरची नाही 10 मीटरची भिंत करा, जर येणारे पोहत असतील तर कशीही येतील. त्यामुळे भिंती उंच करून हा प्रश्न सुटेल का, तर नाही. जे की आता केलाय तो अल्पकालीन असेल. मग ठीक आहे, अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे मी 3 लिहिलेत. अल्पकालीन काय, अल्पकालीन काय कसा हे करायचा बघा, हे जे मोरोक्को आहे ना, त्या मोरोक्कोशी कोऑर्डिनेशन करायचं आणि तिथनं तातडीचं नियंत्रण ठेवायचं. म्हणजे मोरोक्कोतूनच इकडे येणार नाहीत याची काळजी घ्यायची, आणि तिथल्या सैन्याशी किंवा तिथला जो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे का, तिथल्या सैन्याशी कोऑर्डिनेशन करायचं. त्याच्यानंतर जे अल्पवयीन आहेत, जे 15, 16, 17, 14, 15, 16, 17 वर्षाचे मुलं आहेत, त्यांच्यासाठी तातडीची निवारक क्षमता व मानवतावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि जे निकालाशी सुसंगत पण व्यवहार्य सीमा प्रक्रियेचा फायदेशीर कायदेशीर स्पष्टता आली पाहिजे. सुप्रीम कोर्टने तर निकाल दिला, पण त्याचं प्रॉपर स्पष्टता सरकारनं पब्लिश केलं पाहिजे, आणि ते मोरोक्को आणि मोरोक्कोच्या तरुणासोबत शेअर केलं पाहिजे. याच्यामुळे काय होईल, त्यांना समजेल की जो निकाल आहे तो निकाल म्हणजे फ्री पास नाही. ठीक आहे, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. ठीक आहे, त्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया फॉलो होणारच आहे. प्रोसेस, कुठल्याही गोष्टीला प्रोसेस. बर, दीर्घकालीन काय, कायदेशीर व सुरक्षित स्थलांतर मार्ग मूळ देशाशी श्रम करार, सगळ्यात महत्त्वाचं श्रम करार. स्पेनमध्ये किंवा युरोपियन युनियनमध्ये, जर्मनी सारख्या देशामध्ये काय, ओल्ड एज पॉप्युलेशन वाढत आहे. ठीक आहे, वर्कफोर्स कमी होतोय, मग तिथे वर्कफोर्स करण्यासाठी प्रॉपर तसा श्रम करार, लेबर फोर्सचा करार केला पाहिजे. का, कारण आफ्रिका इज वन ऑफ द यंगेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. ठीक आहे, सध्या इंडियाचं जे ॲव्हरेज एज आहे ते किती, 29.2 आहे, तर हे आफ्रिकेचं 25 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, आणि पुढच्या काही दिवसामध्ये चायना 34 आहे, 34-35 आहे,
म्हणजे आपण हळूहळू इकडे जर गेलं की मग हा येईल इकडे 29कडे, म्हणजे पुढचं भविष्य कोणाच्या हातात आहे? आफ्रिकेशी. म्हणून तर आपण इंडिया आफ्रिका सोबत आपण खूप जास्त कोऑर्डिनेट करतोय. म्हणजे मूळ देशामध्ये रोजगार, विकास, गुंतवणूक करायचं आणि पुश घटक आहे ना, पुश घटक कमी करायचं, म्हणजे तिकडे जास्त संधी वाढवायच्या. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं युरोपियन युनियनचं ना एकत्रित न्याय आश्रय धोरण म्हणजे रेफ्युजी पॉलिसी तयार करायची युरोपियन युनियननं. असं आहे. जोपर्यंत एका बाजूला भूक आणि दुसऱ्या बाजूला स्वप्न आहे, ही एका बाजूची आहे, तोपर्यंत कोणतीही भिंत पुरेशी उंची नसते. तुम्ही भिंत कितीही वाढवा, जर भूक आणि स्वप्न जर असतील युवकांचे, तर ते कसेही पार करतील. तुम्ही 10 नाही, 15, 1.5 नाही, 10 मीटरची लावा. तुम्हाला काय वाटतं की सीमेचं रक्षण महत्वाचं आहे की सीमेवर आलेल्या जीवाचं? आणि जबाबदारी कोणाची आहे? स्पेनची आहे, मोरोकोची आहे, संपूर्ण युरोपियन युनियनची आहे, का संपूर्ण जगाची आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.